Next article is second law of heredity, law of segregation of characters. या लॉला आपण आणखी नाव देऊ शकतो लॉ ऑफ स्प्लिटिंग ऑफ कॅरेक्टर्स. स्प्लिटिंग ऑफ कॅरेक्टर्स. याच बरोबर या लॉला आणखी एक नाव देता येईल लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. याच बरोबर आणखी नाव देता येईल लॉ ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ हेरिडिटी. युनिव्हर्सल लॉ ऑफ हेरिडिटी सर्वांना अप्लाय होणारा अनुवंशिकतेचा नियम. कारण लॉ ऑफ डॉमिनन्सचं एक्सेप्शन आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. तो काही सर्वांमध्ये लागू होत नाही. इनकम्प्लीट डॉमिनन्स हे एक्सेप्शन आहे लॉ ऑफ डॉमिनन्सचं. परंतु या लॉला मात्र कुठल्याही प्रकारचं एक्सेप्शन नाही. युनिव्हर्सल लॉ ऑफ हेरिडिटी आपण याला म्हणू शकतो. So law of segregation of characters or law of splitting of characters, law of purity of gametes किंवा law of universal law of heredity. याचं स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला? When two pure plants are crossed, दोन प्युअर प्लांटचा क्रॉस करत असताना कॅरेक्टर or genes remains together without any change, without mixing in F1, but during selfing the genes or characters or factors get separate and enters in different gamete. So gametes are pure for given character, hence it is called as law of purity of gametes. दोन प्युअर प्लांट मध्ये क्रॉस करत असताना त्यांचे जे फॅक्टर्स आहेत, त्यांचे जे जीन आहेत, ते F1 जनरेशन मध्ये कुठलाही बदल न होता, मिक्सिंग न होता एकत्र राहतात. परंतु सेल्फिंगच्या वेळी मात्र ते सेपरेट होतात आणि वेगळे जे जीन्स आहेत ते वेगवेगळ्या गॅमेटमध्ये एंट्री करतात, जातात आणि त्यामुळं गॅमेट्स प्युअर तयार होतात. आणि म्हणून या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं म्हटलेलं आहे. याचं एक्झाम्पल आपण बघू. जसं कॅरेक्टर आपण तीच घेऊया, हाईट. प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डार्क पी प्लांट बरोबर केला तर हे झाले फिनोटाइप. हे काय झाले? फिनोटाइप. याचे जीनोटाइप काय? कॅपिटल टी स्मॉल टी. जीनोटाइप. इथं दोन्ही जीन सारखे असल्यामुळं गॅमेट सगळे कॅपिटल टी कंटेनिंग असतील आणि इकडं स्मॉल टी कंटेनिंग गॅमेट्स असणार. आणि हे गॅमेट्स फ्यूज होऊन झायगोट बनेल, नवीन प्लांट्स बनतील, F1 जनरेशनचे प्लांट बनतील. ते कसे असणार? कॅपिटल टी स्मॉल टी प्लांट्स आर टॉल F1 जनरेशन. F1 जनरेशनमध्ये सर्व प्लांट टॉल मिळतात कारण टॉल ही डॉमिनंट कॅरेक्टर आहे. डॉर्फ मिळत नाही कारण डॉर्फ ही रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे. तर इथं कॅपिटल टी हा जीन आहे किंवा फॅक्टर आहे.
स्मॉल टी हा जीन आहे किंवा फॅक्टर आहे, हे जीन्स हे फॅक्टर्स F1 मध्ये एकत्र राहतात, कुठलाही बदल न होता, मिक्सिंग न होता. परंतु नंतर गॅमेट फॉर्मेशन ज्यावेळी होतं त्यावेळी मात्र म्हणजे सेल्फिंग करतो आपण, तर त्या सेल्फिंगच्या वेळी काय होतं तर हे जीन सेपरेट होतात, सेग्रेगेट होतात. कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे जीन हे फॅक्टर्स ह्या कॅरेक्टर्स सेपरेट होतात आणि काही गॅमेटमध्ये फक्त कॅपिटल टी, काही गॅमेटमध्ये फक्त स्मॉल टी असणार. इकडं सुद्धा फक्त कॅपिटल टी कंटेनिंग गॅमेट आणि स्मॉल टी कंटेनिंग गॅमेट. म्हणजे गॅमेट्स फक्त कॅपिटल टी असेल, काही गॅमेट्समध्ये फक्त स्मॉल टी असेल, म्हणजे प्युअर गॅमेट्स तयार होतात. म्हणून या लॉला लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हटलेलं आहे. दोन प्युअर प्लांटचा क्रॉस केला म्हणजे प्युअर टॉल पी प्लांटचा प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर क्रॉस केला तर कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे जे त्यांचे फॅक्टर जीन आहेत ते F1 जनरेशनमध्ये एकत्र राहतात, कोणतंही मिक्सिंग न होता. पण सेल्फिंगच्या वेळी मात्र ते कॅपिटल टी आणि स्मॉल टी हे फॅक्टर सेपरेट होतात आणि वेगळ्या वेगळ्या गॅमेटमध्ये एंट्री करतात आणि त्यामुळं प्युअर गॅमेट्स तयार होतात. काही गॅमेट्स कॅपिटल टी साठी प्युअर असतील, काही स्मॉल टी साठी प्युअर असतील, तर प्युअर गॅमेट्स तयार होतात. म्हणून या लॉला आपण म्हणतो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, लॉ ऑफ स्प्लिटिंग ऑफ कॅरेक्टर्स, लॉ ऑफ सेग्रेगेशन. कारण हे सेपरेट झालेत गॅमेट तयार होताना जीन्स, म्हणून सेग्रेगेशन असंही म्हणतोय आपण. आणि सर्वांमध्ये लागू होतोय, एक्सेप्शन नाही याला काही. सेक्शुअल रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये होतं त्यांच्यामध्ये हे ॲप्लिकेबल आहे. सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझममध्ये हे ॲप्लिकेबल आहे. त्यामुळं युनिव्हर्सल लॉ ऑफ हेरिडिटी असंही याला आपण म्हणू शकतो.